नमस्कार मित्रांनो, आपण आता सारनाथमध्ये आहोत आणि सारनाथ ही जागा अशी आहे की जिथं गौतम बुद्धांनी पहिलं प्रवचन दिलं आणि त्याच्यानंतर गौतम बुद्धांच्या विचाराचा जगामध्ये प्रचार प्रसार सुरू झाला. आणि मग पुढे तुम्हाला माहिती आहे की काही वर्षापूर्वी अफगाणिस्तानमध्ये सुद्धा म्हणजे जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये गौतम बुद्धाच्या मूर्ती सापडत होत्या. याचा अर्थ जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये गौतम बुद्धांनी बुद्ध धर्माचा, ज्ञानाचा, शांतीचा प्रचार प्रसार केला होता. आणि काही वर्षापूर्वी मग अफगाणिस्तानमध्ये सुद्धा अशा मूर्त्या सापडल्या होत्या. त्यातली एका मूर्तीचं बामियान म्हणून ठिकाण जे आहे त्या ठिकाणच्या मूर्तीचं अतिरेक्यांनी नासधूस केली होती. त्याला उत्तर म्हणून इथे सारनाथमध्ये पुन्हा तशीच 80 फूट आणि 9 इंचाची ही भव्य मूर्ती बनवण्यात आलेली. मित्रांनो, जगातील कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाला, आतंकवादाला किंवा चुकीच्या विचारांना कसं उत्तर दिलं जातं याचं हे ज्वलंत उदाहरण म्हणजे हे सारनाथमध्ये उभी राहिलेली तथागत गौतम बुद्धांची भव्य अशी प्रतिमा. मला वाटतं जगामध्ये आपल्याला जर काही संदेश द्यायचा असेल तर तो अशा कृतीतून दिला पाहिजे की जेणेकरून आपल्याला सकारात्मक विचार पुढे नेता येतील.